नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घेऊयात मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। बालवाड्या आणि शाळांचे खासगीकरण रद्द व्हावे या मागणीसाठी मुंबई शिक्षण कंपनी विरोधी अभियानाच्या वतीने महात्मा फुले वाड्यात मोर्चा काढण्यात आला। मुंबई व पुणे महापालिकेने घेतलेल्या शाळांच्या खासगीकरणाच्या एनजीओला चालवायला देण्याच्या निर्णयाविरोधात विविध संघटना, शिक्षक पालकांनी एकत्र येऊन मुंबई शिक्षण कंपनीकरण विरोधी अभियान स्थापन केले आहे। या अभियानातर्फे महात्मा फुले वाडा ते शनिवार वाडा या परिसरात मोर्चा काढण्यात आला। यात सुमारे 150 नागरिक सहभागी झाले होते। काही विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणा देत होते। लोकायतचे नीरज जैन म्हणाले, शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थी संख्या वाढावी ही कारणे पुढे करून मुंबई महापालिकेने शहरातील 1174 शाळा एनजीओला दत्तक देण्याचा निर्णय घेतला। याच मार्गाने पुणे महापालिकाही वाटचाल करीत आहे। काही कंपन्यांना पुण्यातील बालवाड्या आणि शाळा चालवण्यास देण्यात येणार आहे। हा खासगीकरणाचा डाव थांबवावा अशी आमची मागणी आहे। यावेळी लोकायतच्या अलका जोशी, समाजवादी अध्यापक सभेचे मधुकर निरफराके, शरद जावडेकर, ऑल इंडिया स्टुडंटचे प्रशांत निकम, युवा भारतचे वनराज शिंदे उपस्थित होते। मूलतत्वांची जपवणूक करणे हे आजच्या पत्रकारितेसमोरचं आव्हान असल्याचं प्रतिपादन दैनिक हिंदूचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी केले। असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने आयोजित व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानमालेत मीडिया क्रेडिबिलिटी ट्रूथ वर्सेस वाईप या विषयावर ते बोलत होते। अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष इम्तियाज होते। वरदराजन यांच्या हस्ते चपळगावकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला स्मृती पुरस्कार जी 24 तासचे उस्मानाबादचे प्रतिनिधी महेश पोद्दार यांना प्रदान करण्यात आला। महापौर वैशाली बनकर, खासदार सुरेश कलमाडी, वंदना चव्हाण, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक रोहित टिळक, डीएसके समूहाचे अध्यक्ष डीएस कुलकर्णी, आमदार डॉक्टर नीलम गोरे, आमदार गिरीश बापट, जयदेव गायकवाड, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, केसरीचे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर, असोसिएशनचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। वरदराजन म्हणाले, वृत्तपत्रांचे अर्थकारण पूर्णपणे जाहिरातींवरच अवलंबून आहे। उत्पन्नाचे पर्यायी स्रोत पुढे येत नाहीत तोपर्यंत जाहिरातदारांचे वर्चस्व कायम राहणार आहे। आता तर त्यांचे लक्ष बातम्यांच्या जागेकडे गेले असून त्यातूनच पेड न्यूज सारखे चुकीचे प्रकार पुढे आले आहेत। पत्रकारितेवर सरकारकडून दबाव येत नसला तरी सोशल मीडियाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मात्र त्यांनी टाच आणली आहे। त्याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे असे सांगून ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वाढत्या वर्चस्वामुळे परदेशात वर्तमानपत्रांच्या खपावर विपरीत परिणाम झाला आहे। माध्यमांची घसरणारी विश्वासार्हता ही चिंतेची बाब आहे। ब्रेकिंग न्यूज झटपट देण्याच्या स्पर्धेतून खातरजमा न करताच बातमी प्रसारित करण्याने विश्वासार्हता घसरत आहे। यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केला पाहिजे। मयुरेश कोल्हूर यांनी सूत्रसंचालन केले।
or the political class or wider elements, players of civil society have seen in the media those qualities, those positive qualities, which did not fully belong to us. There's a lot of myth-making that surrounds journalism. There's a lot of myth-making that surrounds journalists. And if one were to be perfectly honest, even in those, today it's very nice to think about how journalism played an amazing role in the freedom struggle or in the struggle against the emergency or various other important moments. But for every journalist or every journalistic publication that took a stand, there were many, many others who didn't. There were many, many others who took the opposite stand. There were many others who used their pen, because that's what was available in those days, or their camera when photography or videos came into the field, who used their pen or cameras for purposes other than the honest recording or reporting of what is happening. So I think it is true that if you take a long view, many of the accomplishments of the media may not be all that factual. And similarly, many of the sins of the media today, which the public or civil society at large, many of the sins that civil society associates with the media, may not entirely be accurate either. And I think it's important as stakeholders, as journalists ourselves, and I'm speaking as a journalist to a gathering that I would imagine largely consists of journalists or those who aspire to be journalists. It's essential that we introspect, that we look inwards to see where exactly there is a problem. And recognizing that there is a problem is the obvious place to start. Only then can we begin to remedy this. And I will try in my lecture today to zero in on specific stress points, specific reasons or areas which are undermining the credibility of the mass media in India today. Before I do that, however, I want to introduce a caveat, or not a caveat, but an important qualification lest we forget. ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई करावी अशी सूचना गृहमंत्री आर पाटील यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या समस्या व पोलिसांची वागणूक याविषयी निर्भीडपणे मते व्यक्त केली. पोलिसांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीपासून ते नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्धट उत्तरांचे अनुभव कथन केले. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीव कुमार सिंगल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांची संख्या यापुढील काळात वाढणार आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कार्यप्रणालीत बदल करण्याची आवश्यकता आहे. अपुरे मनुष्यबळ, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण वाढलेला आहे. असे असले तरी ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता ही सुद्धा पोलिसांची जबाबदारी आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांचे संपर्क क्रमांक ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे कार्यकर्त्याप्रमाणेच पोलीस कर्मचारीही पाठवले पाहिजेत. विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या परदेशातील किंवा दुसऱ्या शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या मुलांशी संपर्क साधला पाहिजे. समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन. डव प्रस्तुत रंगस्मिता 2013, 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे. हिंदूंची सातत्यानं गळचेपी करणाऱ्या काँग्रेसला 2014च्या निवडणुकीत सत्तेतून खाली खेचा असं आवाहन कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केलं आहे.
ते बोलत होते। या प्रसंगी सनातन संस्थेचे संत नंदकुमार जाधव, हिंदू जनजागरण समितीचे सुनील घनवट, प्रियंका लोणे आदी उपस्थित होते। नंदकुमार जाधव म्हणाले, काँग्रेस सरकार भगव्या आतंकाचे चिंतन करून हिंदू साधू संतांवर चिखलफेक करीत आहे। राष्ट्रप्रेमी संघटनांना दहशतवादी ठरवून त्यांच्यावर बंदी घालण्याचा कुटील डाव काँग्रेस सरकार करीत आहे। सुनील घनवट म्हणाले, हिंदूंचे धर्मांतर व त्यांच्या देवतांचे विडंबन, दहशतवादांचे उघड समर्थन, हिंदू विरोधी कायद्याचा सामना करण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन लढा उभारला पाहिजे। प्राध्यापकांच्या संघटनेने विद्यापीठाच्या परीक्षांवर बहिष्कार घातल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पुणे विद्यापीठात गाढवांचा मोर्चा काढण्यात आला। गुडलक चौकातून नेट सेटमध्ये आम्हालाही सूट द्या अशा पाट्या गळ्यात अडकवलेली गाढवे विद्यापीठात नेण्यात आली। दरम्यान या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी न घेतल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन गाढवांना पळवून लावले। त्यामुळे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांनी मनविसेच्या शिष्टमंडळाला भेट देण्याचे टाळले। मनविसेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय शिंदे, प्रशांत कनोजिया, सुधीर धावडे, कल्पेश यादव, रुपेश घोलप, सचिन पवार, सचिन पांगारे आदींसह विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते। गेल्या 1.5 महिन्यांपासून प्राध्यापकांच्या एम फुकटो या संघटनेने विद्यापीठ परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। शिस्त पाळण्यापेक्षा प्रतिक्रिया देण्यात पुणेकर पुढे असल्याचं मत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केलं। नागरिक चेतना मंचातर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते। मंचाचे अध्यक्ष मेजर जनरल NCN जठार, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भांबरे यावेळी उपस्थित होते। मुंबईच्या तुलनेत पुण्यामध्ये वाहतुकीची समस्या बिकट आहे, मात्र मुंबईच्या नागरिकांमध्ये वाहतुकीची शिस्त आहे। ते वाहतुकीचे नियम पाळतात। पुण्यामध्ये असे निर्बंध घातल्यास वेगवेगळ्या रिॲक्शन उमटतात। गेल्या वर्षभरात वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याचे 1,43,000 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत। पुण्यामध्ये वाहतुकीचे अनेक प्रश्न आहेत, तरीही पोलिसांकडून वाहतुकीचे उत्तम व्यवस्थापन केले जात आहे, असा दावा पोळ यांनी केला। पासपोर्टसाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, मात्र त्यासाठी पोलिसांना कोणत्याही प्रकारची लाच देऊ नये असे आवाहन पोळ यांनी केले। प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी वारकरी संप्रदाय, हिंदू जनजागृती संघटना यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। हे विधेयक रद्द करण्यासंदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले। यावेळी हबप कैलास महाराज ढगे, हबप शिवाजी महाराज नवल, हबप नवनाथ महाराज शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सुनील घनवट, पराग गोखले उपस्थित होते। याप्रसंगी कायद्याच्या निषेधार्थ स्वाक्षरी चळवळ राबवण्यात आली। कार्यकर्त्यांनी शासनाच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली। कायद्याच्या विरोधातील तीव्र जनभावना लक्षात घेऊन नास्तिकवादी लोकांच्या दबावाला बळी न पडता शासनानं हे विधेयक रहित करावं, अन्यथा येत्या निवडणुकीत शासनाला सत्तेवरून खाली खेचू असा इशारा देण्यात आला।